आपण माझ्या मागे पाहत असलेला कुठलाही गड किल्ला नसून हे आहे पुण्यातील नवीन विमानतळ। या विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते आता काही दिवसात होणार असल्याची माहिती आपल्याला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद दिली आहे। या विमानतळाचं वैशिष्ट्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं तर पुण्याचा आणि राज्याचा जो सांस्कृतिक इतिहास जो आहे तो या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाच असल्याचं आपल्याला एकूणच चित्र पाहायला मिळतं। शनिवारवाड्यासारखी प्रतिकृती या नवीन विमानतळाला जी आहे ती उभारलेली एकूणच चित्र जे आहे ते आपल्याला दिसते। आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे गड किल्ले होते, ज्याप्रमाणे वाडे होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी अशी ही प्रतिकृती जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या मुख्य प्रवेशद्वारावर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा घोड्यावर बसलेला पुतळा जो आहे तो या ठिकाणी विराजमान झालेला आपल्याला दिसून येत आहे। त्याचप्रमाणे या पुणे असेल किंवा महाराष्ट्रातील आसपासच्या राज्याच्या सांस्कृतिक शहरांची जी तैलचित्र जे आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो की याच विमानतळावर आता मोठ्या जोरामध्ये जे आहे ते उद्घाटन काही दिवसातच होईल। मात्र त्या जुन्या विमानतळा शेजारीच हे विमानतळ या ठिकाणी साकारलेलं आपल्याला पाहायला मिळते। 2 लाख जी वाहतूक क्षमता जी आहे ती जुन्या विमानतळाची होती, याच नवीन विमानतळाची क्षमता जी आहे ती आता 5 लाखांपर्यंत असल्याची माहिती जी आहे ती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पत्रकार परिषद दिलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये आहे या विमानतळाचं जे आहे ते उद्घाटन होणार असल्याचं मंत्र्यांकडून या ठिकाणी सांगण्यात आलं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख मिळत नसल्याने याचं उद्घाटन जे आहे ते रखडल्याचा आरोप विरोधक करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र मंत्र्यांकडून जे आहे ते 2 ते 3 आठवड्यात या विमानतळ असेल किंवा अन्य विमानतळ असेल याचं उद्घाटन जे आहे ते करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळेच आता पुणेकर नागरिक असतील किंवा आसपासच्या जिल्ह्यातील किंवा परराज्यातील जे नागरिक असतील याच पुणे विमानतळाचं नवीन उद्घाटनाची जी आहे ते प्रतीक्षा करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत सह, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।